महत्त्वाची बातमी, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत। कधी भाजप तर कधी शिंदे यांच्या पक्षाकडून एकमेकांवर टीका केली जाते। कालही भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे। हिंगोली जिल्ह्यात मटका जुगाराचे अड्डे चालवून तरुणांची पिढी बर्बाद करणारे आमदार बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक आहे, अशा शब्दात मुटकुळे टीका करतायत। नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलेलं आहे। माझ्या दुकानावर जातात आणि माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणून आपले तळमुरीचे आमदार माझ्या डोक्यावर हात ठेवा असं म्हणून आपल्या हाताने त्या माणसाचा हात डोक्यावर घ्याले आणि घाला शपथ माझी, अरे तुझी तो वाट पाहिजेत लोक कवा जातोस म्हणून। कारण या हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र, या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते। हिंगोली शहरात या संतोष बांगरनं रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेले। त्याला जर चाप बसवायचा असेल या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमच्या मतदार बांधवांनी करावं। माझे घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली आणि त्या पोलीसवाल्यांना खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले। मी त्यांना म्हणलो अरे बाबा काय चलले काय, हमारे पास कोर्ट का वारंट है बोले, तुम्हारे घर की चेकिंग करने की है। आता तुम्ही सांगा एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। कशामुळं तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनेची फळी मी उभी केली त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही, आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या। अरे लोकांनी तुम्हालाही निवडून दिलं असतं, तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, तुम्ही जर कुठे एखाद्या अड्ड्यावर जर सापडले नसते तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा तळहातावरच्या फोडासारखं वागवलं असतं, ध्यानात ठेवा। हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र, या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते। हिंगोली शहरात या संतोष बांगरनं रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेले। त्याला जर चाप बसवायचा असेल या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमच्या मतदार बांधवांनी करावं अशी विनंती करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।